नमस्कार मित्रांनो, मॉर्निंग वूड किंवा मॉर्निंग इरेक्शन येणं ही एकदम चांगली गोष्ट आहे। जर मॉर्निंग इरेक्शन जर पुरुषामध्ये येत नसेल तर त्याचे कोणते कारण असतात आणि त्याच्यावर काय उपाय आहेत याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुमच्या प्रत्येक लैंगिक समस्यावर शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, मॉर्निंग वूड हे प्युबर्टी आल्यानंतर सगळ्यांनाच येतं। मॉर्निंग वूड म्हणजे जे सकाळी झोपेमध्ये तुम्हाला इरेक्शन येतं सकाळच्या 5 ते 6च्या टायमाला, त्याला आपण मॉर्निंग वूड असं म्हणतो। आणि मॉर्निंग वूड येणं टेस्टोस्टेरॉन नॉर्मल असण्याची एक चांगलं साईन आहे, ज्याच्यामुळं आपल्याला असं तरी कळून चुकतं की आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉनचं द्रव्य, टेस्टोस्टेरॉन हार्मोनची लेवल ही चांगल्या प्रकारे आहे असं आपण नमूद करावं। मित्रांनो, जर मॉर्निंग इरेक्शन येत नसेल तर त्याचं महत्त्वाचं कारण जे असेल, जर तुम्ही काही चिंता करत असाल, काही काळजी करत असाल, तुम्ही डिप्रेशनमध्ये आहे, तुम्ही अँक्झायटीमध्ये आहात, तर डेफिनेटली तुमच्या बॉडीमध्ये कॉर्टिझॉल हार्मोन जास्त निघाल्यामुळं ते कुठेतरी टेस्टोस्टेरॉन हार्मोनला दाबतं आणि त्यामुळं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी झाल्यामुळं आपल्याला मॉर्निंग इरेक्शन येत नाही। आणि ज्या लोकांना मॉर्निंग इरेक्शन येत नाही त्यांना डेफिनेटली नपुसंकतेचा त्रास होतो आणि इंटरकोर्स करताना सुद्धा त्यांना जितकं प्रॉपर इरेक्शन पाहिजे तेवढं मिळत नाही। म्हणून मित्रांनो, मॉर्निंग इरेक्शनला तुम्ही जास्त महत्त्व द्या। पण जर मॉर्निंग इरेक्शन येत नसेल तर आपण डेफिनेटली त्यावर आपण चांगलं सोल्युशन काढू शकतो की डेली संतुलित आहार घ्या। संतुलित आहार घ्यायचा मी जेव्हा तुम्हाला प्रयत्न सांगतो की त्याचा अर्थ असा निघतो की तुमच्या बॉडीमध्ये पूर्ण B1, B6, B12 व्हिटॅमिन्सचं सत्व चांगलं पाहिजे। व्हिटॅमिन D3 जे आपल्याला मॉर्निंग वॉक करून भेटतं ते चांगलं पाहिजे। मॅग्नेशियम, कॅल्शियमचं घटक आपल्याला चांगले मिळाले पाहिजे, जे आपल्याला हिरवे भाजीपाला, फळं, अंडी याच्यातून मिळतं। आणि प्रोटीन पण आपलं अमायनो ॲसिडमध्ये जे कन्वर्ट होतं ते प्रोटीन पण आपल्या आहारामध्ये चांगल्या प्रमाणात पाहिजे, त्याला आपण संतुलित आहार असं म्हणतो। त्यानंतर व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे। जर टेस्टोस्टेरॉन हार्मोनची लेवल जर वाढवायची असेल तर फक्त मॉर्निंग वॉक करून किंवा छोटंसं म्हणजे लाईट एक्सरसाइज करून किंवा योगा करून ते वाढणार नाही। त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी जिममध्ये जाऊन चांगले वेट लिफ्टिंग एक्सरसाइज तुम्हाला करावं लागतील, तरच तुमच्या रक्तातील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढू शकतं। त्यानंतर जर तुम्हाला काही काळजी किंवा चिंता किंवा अँक्झायटी, काही डिप्रेशन असे काही प्रकार असतील तर डेफिनेटली तुम्ही प्राणायाम आणि योगा करा आणि जे काही तुमची आवड असेल, तुमचं हॉबी असेल ते मेंटेन ठेवा आणि स्वतःला प्रफुल्लित ठेवण्याचा आणि स्वतःला प्रसन्न ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा। हे जर 3-4 गोष्टी केल्या तर तुमच्या शरीरातील रक्ताचं जे टेस्टोस्टेरॉन हार्मोनची लेवल आहे ती डेफिनेटली नॉर्मल होऊ शकते। पण इतकं केल्यानंतरसुद्धा पण जर तुमचं मॉर्निंग इरेक्शन येत नसेल तर डेफिनेटली आपल्या क्लिनिकमध्ये टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीचा कोर्स आहे, तो कोर्स तुम्ही करू शकता। डेफिनेटली त्या कोर्समुळं तुमच्या मॉर्निंग इरेक्शनमध्ये पण फरक पडेल आणि डेफिनेटली तुमच्या जेव्हा तुम्ही इंटरकोर्स करणार आपल्या पार्टनरबरोबर तेव्हा पण तुमच्या इरेक्शनमध्ये ताबडतोब 1-2 ते 3 दिवसामध्ये फरक जाणून येतो। तरी मित्रांनो, जर मॉर्निंग वूड तुम्हाला होत नसेल तर डेफिनेटली मला माझ्या दिलेल्या नंबरवर फोन करा, कॉल करा। माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।